नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी अतिसंभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो चीन। प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नाशिक। प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की भारताच्या पूर्वेला खालीलपैकी कोणता महासागर आहे? भारताच्या पूर्वेला खालीलपैकी कोणता महासागर आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बंगालचा उपसागर। प्रश्न क्रमांक चौथा असा आहे की दुधवा नॅशनल पार्क वाघासाठी राखीव असलेले कोणत्या राज्यामध्ये आहे? दुधवा नॅशनल पार्क वाघासाठी राखीव असलेले कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश। प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे की भारतामधील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणता आहे? भारतामधील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणता आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो दिगबोई। प्रश्न क्रमांक सहावा असा आहे की महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे साठे सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे साठे सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो यवतमाळ। प्रश्न क्रमांक सातवा असा आहे की देशामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता? देशामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 1853। प्रश्न क्रमांक आठवा असा आहे की नॅशनल विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पुणे। प्रश्न क्रमांक नववा असा आहे की केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते? केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गो गो आगरकर। दहावा असा आहे की मानवी शरीरामध्ये छातीच्या बरगड्याची संख्या किती असते? मानवी शरीरामध्ये छातीच्या बरगड्याची संख्या किती असते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 24। प्रश्न क्रमांक 11 असा आहे की मानवी शरीरामध्ये अन्नाचे पचन मुख्यतः कोठे होते? मानवी शरीरामध्ये अन्नाचे पचन मुख्यतः कोठे होते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लहान आतडे। प्रश्न क्रमांक 12 असा आहे की शुद्ध सोने हे खालीलपैकी किती कॅरेटचे असते? शुद्ध सोने हे खालीलपैकी किती कॅरेटचे असते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 24 कॅरेट। प्रश्न क्रमांक 13 असा आहे की महाराष्ट्र गुजरात राज्यांच्या सीमा भागामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्र गुजरात राज्यांच्या सीमा भागामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो तापी। प्रश्न क्रमांक 14 असा आहे की महाराष्ट्रामध्ये नारळाचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रामध्ये नारळाचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग। प्रश्न क्रमांक 15 असा आहे की असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर। प्रश्न क्रमांक 16 असा आहे की संगणकाला आज्ञा देण्यासाठी कोणत्या बटनाचा वापर करतात? संगणकाला आज्ञा देण्यासाठी कोणत्या बटनाचा वापर करतात? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो एंटर। प्रश्न क्रमांक 17 असा आहे की अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 1904। प्रश्न क्रमांक 18 असा आहे की नाणेघाट महाराष्ट्रामधील महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नाणेघाट महाराष्ट्रामधील महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पुणे। क्रमांक 19 असा आहे की भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्यामधील लोकनृत्य आहे? भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्यामधील लोकनृत्य आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पंजाब। प्रश्न क्रमांक 20 असा आहे की
संपूर्ण देशाचा कारभार कोणाच्या नावाने चालतो? संपूर्ण देशाचा कारभार कोणाच्या नावाने चालतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 21 असा आहे की सूर्यमालेमधील सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमधील सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, नेपच्यून. प्रश्न क्रमांक 22 असा आहे की भारतीय जनता पार्टी यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? भारतीय जनता पार्टी यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, 1980. प्रश्न क्रमांक 23 असा आहे की मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, भगतसिंग. प्रश्न क्रमांक 24 असा आहे की जागतिक रक्तदान दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक रक्तदान दिन कोणत्या तारखेला असतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, 14 जून. क्रमांक 25 असा आहे की क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, 1942. प्रश्न क्रमांक 27 असा आहे की अंतराळात जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण होता? अंतराळात जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण होता? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, युरी गागारिन. प्रश्न क्रमांक 28 असा आहे की डेन्मार्क देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? डेन्मार्क देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, कोपनहेगन. प्रश्न क्रमांक 29 असा आहे की आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता, वाक्याचा काळ ओळखा. आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता, वाक्याचा काळ ओळखा. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, रीतिभूतकाळ. 30 असा आहे की मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, 27 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 31 असा आहे की मोबाईलचा फोनचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? मोबाईलचा फोनचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, मॉर्टिन कफूर. 32 असा आहे की खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, लिथियम. 30 असा आहे की इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, जे थॉम्सन. प्रश्न क्रमांक 34 असा आहे की देशबंधू असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? देशबंधू असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, चित्तरंजन दास. 35 असा आहे की आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, राजा राम मोहन रॉय. प्रश्न इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, दिल्ली. प्रश्न आहे की गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, अमरावती. 34 असा आहे की भारतरत्न किताब मिळविणारा पहिला खेळाडू कोण? भारतरत्न किताब मिळविणारा पहिला खेळाडू कोण? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, सचिन तेंडुलकर. देशात सर्वाधिक कापसाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? देशात सर्वाधिक कापसाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, गुजरात.